चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या फार्मसी ऑफिसर म्हणजे फार्मासिस्ट ग्रेड सेकंड या RRBमध्ये निघलेल्या 105 जागेसाठी ॲप्लिकेशन फॉर्म कसा फिलअप करायचा आहे याच्यावरती आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये तुमच्याबरोबर मी चर्चा करेल। स्टेप बाय स्टेप प्रत्येक स्टेपवर आपण जे आहे ते लाईव्ह तुम्हाला मी भरून दाखवेल। शेवटपर्यंत पेमेंट करेपर्यंत सर्व महत्त्वाच्या गोष्टी, त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट, काय महत्त्वाच्या गोष्टी लागतील त्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये लाईव्ह तुमच्यासोबत मी डिस्कस करेल। हा व्हिडिओ बघून तुम्ही तुमच्या मोबाईलवरती, तुमच्या सिस्टीमवरती, तुमच्या लॅपटॉपवरती सिस्टीम सर्व जे तुमच्याकडे ज्या डिजिटल डिव्हाइसेस आहेत त्याच्यावरती तुम्ही तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे तो सक्सेसफुली फिलअप करू शकता। कोणत्याही पद्धतीची अडचण तुम्हाला हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर येणार नाही। त्याच्यामुळे व्हिडिओ महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला वेबसाईटवर यायचं आहे rrbapply.government.in। त्याचबरोबर ही ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला आपलं टेलिग्रामचं चॅनल आयडियल फार्मसी कोचिंग याच्यावरती सुद्धा मी देईल, तिथून तुम्ही सुद्धा याच्यावरती क्लिक करून इथे येऊ शकता। तर इथे आल्यानंतर तुम्ही याला खाली बघू शकता, तुम्ही लेटेस्ट अपडेटमध्ये 9 ऑगस्टच्या 2 अपडेट दिसत आहे, रिक्रुटमेंट ऑफ पॅरामेडिकल कॅटेगरीज, आणि खाली तारखा दिल्यात आणि समोर अप्लाय नावाचं तुम्हाला बटन दिसत असेल। वरची इंग्रजीमध्ये आहे आणि खालची तुम्हाला हिंदीमध्ये दिसत असेल। तर इथं अप्लाय नावाला क्लिक करतोय मी। साइन इन टू युअर RRB अकाउंट, लॉग इन विथ आधार, लॉग इन विथ RRB अकाउंट क्रेडेन्शियल। आता ज्यांचं असेल त्यांनी करू शकतात। इथं नवीन मी फ्रेश तुम्हाला करून दाखवतोय। तर क्रिएट ॲन अकाउंटला इथं क्लिक करायचं आहे। कॅन्डिडेट्स हू हॅव ऑलरेडी क्रिएटेड ॲन अकाउंट फॉर अन CN इश्यूड बाय RRB in 2024-2025 are not required to register again. They should log in using their same username and password. आता मागच्या वर्षीसुद्धा ही एक्झाम झाली होती ज्याचा रिझल्ट आणखीन लागलेला नाही, तर त्यांनी जर लॉग इन तुमचं ते मागच्या वेळेस तुम्ही केलं असेल CANचं मागच्या तुमच्याकडे असेल लॉग इन, तर तुम्हाला नवीन काढण्याची आवश्यकता नाही। ज्या लोकांचं आहे त्यांनी तिथे लॉग इन डिटेल करून तुम्ही तुमचं अकाउंट जे आहे ते लॉग इन करू शकता। आता ज्यांचं नाही आहे तर आता तशाने फ्रेश कसं तयार करायचे त्याकडे लक्ष द्या। आता इथे मी ओके करतोय, ठीक आहे। आता पहिल्यापासून लॉग इन अकाउंट जर आपल्याला तयार करायचं लागेल त्यासाठी काय माहिती आपल्याला टाकावी लागेल। जे लोक नवीन असतील, फ्रेशर असतील, ज्यांना माहिती नाही तर त्यांनी आता केअरफुली इथं लक्ष द्या। पहिल्यांदा कंट्री ऑफ नॅशनॅलिटी इथं तुम्हाला विचारेल, तर इथं तुम्हाला इंडिया टाकायचं आहे। फुल नेम जे तुमचं 10वीच्या मार्कशीटवरती मेन्शन केलेलं असेल तर ते तुमचं नाव पहिल्यांदा टाकायचं आहे। रिटाईप युअर फुल नेम, ते नाव पुन्हा रिटाईप करून कन्फर्म करायचं आहे। आर यू हॅव चेंज युअर नेम, तुमच्या नावामध्ये बदल झाला असेल तर काही करेक्शन असतील तर नाव चेंज झालं असेल तर यस करा, नसेल तर नो करा। वुमन असाल, मॅरिड झाले असेल, लग्न झालं असेल तर तुमचं नाव चेंज झालं असेल, नवऱ्याकडचं नाव आलं असेल तर तिथे तुम्ही इथं यस करून तुमचं जे दुसरं नाव आहे ते टाकू शकता नवऱ्याकडलं। त्यासाठी जेही तुमचे रिक्वायर्ड डॉक्युमेंट असतात ते तुमच्याकडे असणं ते सुद्धा गरजेचं आहे। त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ टाका, ती पुन्हा रिटाईप करून कन्फर्म करा। सिलेक्ट द जेंडर, तुमचा जेंडर सिलेक्ट करून टाईप करा, रिकन्फर्म करा। तुमच्या वडिलाचं नाव टाकून पुन्हा एकदा त्याला रिकन्फर्म समोर रिटाईप करायचं आहे। त्याच्यानंतर सेम आईचं सुद्धा तसंच नाव टाकून ते रिटाईप करायचं आहे। कॉन्टॅक्ट डिटेलमध्ये तुमचा ईमेल ॲड्रेस टाकल्यानंतर तुम्हाला जनरेट OTPला क्लिक करायचं आहे। तुमच्या मेलवर OTP येईल, तो व्हेरीफाय होईल। तसंच मोबाईलवरती सुद्धा करून तो तुम्हाला व्हेरीफाय करायचा आहे। आता हे डॉक्युमेंट तुम्ही व्हेरिफिकेशन थ्रू डिजिलॉकर, व्हेरिफिकेशन थ्रू आधार कार्ड आहे याच्याप्रमाणे तुम्ही जे डॉक्युमेंट्स आहेत ते फेच करून तुमचे जे ईमेल आणि तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो हे तुम्ही व्हेरीफाय करू शकता। त्याच्यानंतर क्रिएट युअर पासवर्ड, तुम्हाला इथं तुमचा जोही पासवर्ड तुम्हाला सेट करायचा आहे तो इथं पासवर्ड टाकायचा आहे, पुढं तो कन्फर्म करायचा आहे आणि खाली इथं कॅपच्याला चेक मार्क करून जे आहे ते प्रिव्ह्यू अँड क्रिएट ॲन अकाउंट खाली ऑप्शन दिसत असेल तर त्याला क्लिक जर तुम्ही केलं की तुमचे जे लॉग इन डिटेल आहेत, तुमचा ID आणि पासवर्ड जो आहे तो इथं खाली सेट कराप्रमाणे जनरेट होईल आणि तो आता आपण पुढे टाकून जी ही पुढची प्रोफाईल आहे ती आपण कंप्लीट करूया। आता एवढी माहिती तुम्ही व्यवस्थित फिलअप करून घ्या। आता एकदा पूर्ण मी माहिती फिलअप करून घेतो, त्याच्यानंतर दुसरी जी स्टेप आहे ती आपण डिस्कस करूया। मित्रांनो, तुमचे लॉग इन डिटेल क्रिएट झाल्यानंतर तुम्ही जे आहे ते होम पेजला येऊ शकता। इथे अशा पद्धतीनं 2 तुम्हाला महत्त्वाचे लॉग इन डिटेल तुम्ही या पद्धतीने करू शकता। लॉग इन विथ आधार, लॉग इन विथ RRB अकाउंट डिटेल, जे की आपण आता तुम्हाला मी सांगितलं की ते डिटेल टाकून आपल्याला तो क्रिएट करायचा आहे। आता यापैकी आपण एक कोणत्या याला जर क्लिक केलं तर तुम्ही लॉग इन करू शकता। आता मी 2 नंबरला क्लिक करतोय, लॉग इन विथ RRB अकाउंट डिटेल्स। इथं क्लिक केल्यानंतर आपला मोबाईल नंबर किंवा ईमेल ॲड्रेस जो टाकला असेल तुम्ही तो टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे। खाली चेक बटनला क्लिक करायचे, चेक मार्क, आणि तुम्ही इथं लॉग इन करू शकता। एकदा मी लॉग इन करतो, त्याच्यानंतर आपण पुढची स्टेप डिस्कस करू। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने 2 फॅक्टर ऑथेंटिफिकेशन म्हणून मागेल, ज्याच्यावरती तुम्ही
तुमच्या ईमेल आय डीला तो OTP पाठवू शकता किंवा तुमच्या मोबाईल नंबरला पाठवू शकता. तर मी मोबाईल नंबरला क्लिक करतो आहे. तर माझ्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल, तो इथं टाकून मी त्याला व्हेरीफाय करायचं आहे. आता OTP आलेला आहे, तो इथं मी एंटर करतो आहे. तो टाकून लॉग इनला क्लिक करायचं आहे. लॉग इनला क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचं आधार व्हेरिफिकेशन इथं तुम्हाला विचारेल. तर तुम्ही इथं क्लोज करू शकता किंवा त्याला तुम्ही इथं व्हेरीफायसुद्धा करू शकता. तर जनरेट आधार OTPला इथं क्लिक करतो आहे मी. आता माझा आधार जो दिलेला आहे नंबर, त्याच्यावरती सुद्धा माझा OTP जो आहे तो सेंड झाला आहे. तुम्ही बघू शकता OTP सेंड म्हणून. तर तो तुम्हाला इथे टाकून तो एकदा व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. मित्रांनो, आधार व्हेरिफिकेशन कंप्लीट झालेलं आहे. तुम्ही बघू शकता अकाउंट व्हेरीफाईड विथ आधार. आता याच्यानंतर नेक्स्ट ज्या स्टेप आहेत, ऑनलाईन ॲप्लिकेशन हिस्ट्री मॉडिफाय रजिस्ट्रेशन डिटेल आहे, तुम्ही इथून बघून घेऊ शकता. आता आपण ॲप्लिकेशन फॉर्म स्टार्ट करायला सुरुवात करूया. खाली ऑनलाईन ॲप्लिकेशनला क्लिक करतो आहे. पुन्हा एकदा तुम्हाला ह्या डिटेल ओपन होतील. इथे मुंबई सिलेक्ट केलं, मी चेक मार्क करतो आणि नेक्स्ट बटनला क्लिक करतो आहे. नेक्स्ट बटनला क्लिक केलं की अशा पद्धतीचा नोटिफिकेशन येईल. इन्फॉर्मेशन दिस डाटा इज फेच्ड फ्रॉम युअर प्रिव्हियस सेव्ह डाटा, चेक ऑल द डिटेल्स टू प्रोसीड फर्दर. आता मागच्या वेळेस जी माझी प्रोफाईल होती ती इथं तुम्हाला रिफ्लेक्ट याच्यासाठी होईल, कारण ऑलरेडी आपण मागच्या भरतीतून जर तुम्ही अप्लाय केलं असेल तर ते तुमचे डॉक्युमेंट किंवा जे तुमची इन्फॉर्मेशन आहे मागच्या इन्फॉर्मेशनप्रमाणे इथं फेच होऊन येईल. जर तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म मागच्या वेळेस भरला नव्हता, तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला ह्या सर्व डिटेल नव्याने भरावे लागतील. आता काय काय इन्फॉर्मेशन आहे ती एकदा तुम्हाला मी दाखवून देईल. आता पहिल्यांदा पर्सनल डिटेल, अदर डिटेल, एज्युकेशन क्वालिफिकेशन, अपलोड डॉक्युमेंट्स आणि प्रेफरन्स, अशा प्रकारच्या महत्त्वाच्या 5 स्टेप आहेत मित्रांनो. त्याच्यामध्ये आपण नॅशनॅलिटी टाकलेली आहे, डेट ऑफ बर्थ टाकून कन्फर्म केली, आईचं नाव, मोबाईल नंबर, ह्या सगळ्या गोष्टी टाकल्या. इथं नंतर तुमच्या स्टेटसमध्ये तुम्ही मॅरिड अनमॅरिड टाकू शकता. त्याच्यानंतर रिजनमध्ये हिंदू करायचं आहे. मदर टंगमध्ये तुम्ही इथे आपली मराठी करू शकता. त्याच्यानंतर चॉईस ऑफ सेंटर इथे दिल्याप्रमाणे जे तुमच्या नियर बाय आहे तर ते तुम्हाला टाकायचे. चॉईस ऑफ लँग्वेज ऑफ एक्झामिनेशन, कोणत्या लँग्वेजमध्ये तुम्हाला एक्झाम अटेंड करायची त्याचे इथं ऑप्शन दिलेले आहेत. आता इथं मी इंग्लिश करतो आहे. त्याच्यानंतर परमनंट व्हिजिबल मार्क आयडेंटिफिकेशन, इथं तुमची आयडेंटिफिकेशन मार्क जो आहे तो टाकू शकता. त्याच्यानंतर कम्युनिटी डिटेल्समध्ये बघा तुम्ही काय काय दिलेलं आहे. तुमची इथे कॅटेगरी तुम्हाला चूज करायची आहे. तर आपण कॅटेगरीचे विद्यार्थी सेंटरमध्ये OBCमध्ये येतो आहे, त्याप्रमाणे कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी OBC निवडायचं आहे. जे ओपन कॅटेगरीचे असतील, अनरिझर्व कॅटेगरीमध्ये करतील, SC/ST कॅटेगरीचे असतील त्यांनी इथं तुमची कॅटेगरी जी आहे ते सिलेक्ट करायची. खाली इकॉनॉमिकली विकर सेक्शनसुद्धा तुम्ही इथं बघू शकता. आता इथं OBCला क्लिक करतो मी. ओनली दोज कम्युनिटी वर रेकॉग्नाइज्ड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲज अ SC/ST, OBC, नॉन क्रिमिनल अँड इंडिव्हिज्युअल्स आर एलिजिबल फॉर रिझर्वेशन इन रिक्रुटमेंट इन रेल्वे, अशा पद्धतीचं नोटिफिकेशन येईल. तुम्हाला आय अंडरस्टँडला क्लिक करायचे, लक्षात येईल. त्याच्यानंतर OBC नॉन क्रिमिलियर, OBC क्रिमिलियर. आता आपल्याकडे नॉन क्रिमिनल असतं OBCचं, त्याच्यामुळे इथं तुम्हाला OBC नॉन क्रिमिनलला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा अशी इन्फॉर्मेशन येईल ती तुम्ही एकदा केअरफुली वाचून घ्यायचे. आता सगळ्यात महत्त्वाचं, कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत, समजा ते महाराष्ट्रामध्ये कॅटेगरीमध्ये असतील तर इथं तुम्ही OBCमध्ये असाल तर तुम्हाला इथे विशेषतः नॉन क्रिमिनलची जर स्टेप बघितली मी इथे टाकण्यासाठी, OBCचं नॉन क्रिमिनल किंवा OBC सर्टिफिकेट, तर तुम्हाला इथे फक्त 2025 दाखवत आहे. जेव्हा मी इथं इयरला सिलेक्ट करतो आहे, 24ला क्लिक करतो, तर 24मध्ये जे सर्टिफिकेट काढलेले आहेत तर ते इथं 24ला जे आहे ते क्लिक होत नाही. याचा अर्थ आपल्याला नवीन OBC सर्टिफिकेट कदाचित काढावं लागेल. जेव्हा मी बॅकला घेतो आहे तर एप्रिल महिन्याच्या अगोदरसुद्धा जे आहे ते नोटिफिकेशनला इथे डेट सिलेक्ट येत नाही. 31 तारीख तिथं जे आहे ते तुम्हाला ब्लॉक असताना दिसत असेल, 31सुद्धा सिलेक्ट होत नाही. पुढची जी एप्रिलची 1 तारीख आहे ती मात्र सिलेक्ट होते 1/4/2025. तर कदाचित 1/4/2025च्या पुढचे जे OBC सर्टिफिकेट आहेत ते त्यांनी व्हॅलिड जे आहेत ते ठेवलेले असतील. त्या कारणाने तुम्हाला कदाचित नवीन OBC सर्टिफिकेट काढावं लागेल. आता मी फक्त तुम्हाला एक डेमो फॉर्म भरून दाखवतो आहे, त्या कारणाने फक्त इथे मी डेट घेतली 1/4/2025, जे की OBCमध्ये येईल किंवा OBC सर्टिफिकेट त्या डेटला काढलेलं असेल. आता मी जे इन्फॉर्मेशन आहे ती सेव्ह करतो आहे आणि नेक्स्ट करतो आहे. नेक्स्ट बटनला क्लिक झाल्यानंतर पुन्हा जो माझा पहिला डाटा होता तो इथं रिफ्लेक्ट होईल. आता याच्यामध्ये अदर डिटेलमध्ये किंवा बाकीच्या एज्युकेशन डिटेल आहे ते आपण बघूयात. कॅटेगरीमध्ये एक सर्व्हिसमॅन आहे का तर नो, बेंचमार्क डिसेबिलिटी नो, ECBC सर्टिफिकेट किंवा ज्या यू आर एलिजिबल टू अवेल द फीस कन्सेशन अंडर द EBC इथं नो करतो आहे. एम्प्लॉयमेंट नो करतो आहे. डिपार्टमेंटल नॉट अप्लिकेबल करतो आहे. त्याच्यानंतर बँक डिटेल विचारलेलं आहे ते रिफंडसाठी, तर ते तुम्ही इथं टाकून जे आहे ते सेव्ह करून घेऊ शकता. आता ते मी सेव्ह बटनला क्लिक करतो आहे. आता पुढची स्टेप इथं जे आहे ती रिफ्लेक्ट होईल. नेक्स्ट बटनला क्लिक करतो आहे. आता माझे एज्युकेशन क्वालिफिकेशन जे इथं रिक्वायर्ड आहेत
तर ते आपल्याला इथे टाकायचे आहे. चला मित्रांनो, आता पूर्ण डिटेल टाकलेले आहेत मी 10वीचं 12वीचं आणि बॅचलर ऑफ फार्मसीचं. आता तुम्हाला इथे विशेषतः 10वीचा रोल नंबर विचारेल, सर्टिफिकेटचा नंबर विचारेल आणि खाली मात्र त्याची आवश्यकता नाही, तसं ऑप्शन खाली येणार नाही. आता मी सगळ्या गोष्टी टाकल्या आहेत. कॉलेज ऑफ आपलं बॅचलरचं कॉलेज गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी करड, त्याच्यानंतर बाकीच्या इयर ऑफ पासिंग सगळं टाकले. एक्सपिरियन्सची काय आवश्यकता नाही, त्याच्यामुळे सोडून देतो आहे आणि इथं नेक्स्ट बटनला क्लिक करतो आहे. नेक्स्ट बटनला क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचं सॅम्पल ऑफ अ फ्यू रिजेक्टेबल फोटोज, अप्लिकंट कलर पासपोर्ट फोटो, कॅप्चर लाईव्ह इमेज फ्रॉम मोबाईल, अशा पद्धतीचे दोन्ही ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत. इथून तुम्ही तुमची इमेज जी आहे ती अपलोड करू शकता किंवा लाईव्ह काढू शकता. खाली चेक मार्कला क्लिक करायचे आणि सेव्ह बटनला क्लिक करायचे. त्याच्यानंतरची जी स्टेप असणार आहे तुमची प्रेफरन्सेस, तर ती आपण डिस्कस करूयात. अगोदर मी हे फोटो अपलोड करून घेतो, त्याच्यानंतर आपण जी शेवटची स्टेप आहे ती डिस्कस करूयात. चला मित्रांनो, फोटो अपलोड केलेला आहे मी, लाईव्ह कॅप्चर केलेला आहे. खाली सिग्नेचरसुद्धा अपलोड केलेली आहे. खाली चेक मार्कला बटनला क्लिक करतो आहे आणि सेव्ह आणि नेक्स्ट बटन तुम्ही इथं बघू शकता, सेव्हला क्लिक करतो आहे. सेव्ह बटनला क्लिक केल्यानंतर प्रोफाईल फोटो अँड सिग्नेचर अपडेटेड सक्सेसफुली असं आलेलं आहे. नेक्स्ट बटनला क्लिक करतो आहे. नेक्स्ट बटनला क्लिक केल्यानंतर प्रेफरन्सेस तुम्हाला इथं दिलेले आहेत. चला मित्रांनो, आता तुम्हाला इलिजिबल पोस्ट झोन विचारेल. जे वेगवेगळे झोन आहेत तिथं तुम्ही बघू शकता. 2 झोन आले आहेत मला मुंबईमध्ये, WR आणि CR, वेस्टर्न रेल्वे आणि सेंट्रल रेल्वे. आता तुमच्या प्रेफरन्सप्रमाणे तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. आता पहिल्यांदा मी CRला फर्स्ट प्रेफरन्स देतो आहे आणि त्याच्यानंतर WRला देतो आहे. अशा पद्धतीने मी 2 प्रेफरन्स दिलेले आहेत. चेक मार्कला इथं क्लिक करतो आहे. खाली डिक्लेरेशनला क्लिक करतो आहे. एंटर द प्लेस, तुम्ही जिथून फॉर्म फिलअप करतात तिथून तुमच्या सिटीचं नाव टाकू शकता तुम्ही. आता इथे मी नाव टाकलेलं आहे. खाली डेट रिफ्लेक्ट झाली, सिग्नेचर रिफ्लेक्ट झालेली आहे. आता मी सेव्ह करतो आहे. आता पोस्ट प्रेफरन्सेस सेव्ह झालेले आहेत. आता मी एकदा प्रिव्ह्यू ॲप्लिकेशनला क्लिक करतो आहे. तुम्ही पण तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म एकदा प्रिव्ह्यू करून डिटेलमध्ये चेकआउट करू शकता आणि त्याच्यानंतर जी शेवटची स्टेप आहे पेमेंटची, तर ती कंप्लीट करू शकता. आता मी प्रिव्ह्यू ॲप्लिकेशनला क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीच्या पूर्ण तुमच्या ज्या डिटेल आहेत त्या ॲप्लिकेशन फॉर्मच्या ओपन होतील. एकदा मी डिटेल चेक करून घेतो, त्याच्यानंतर आपण नेक्स्ट स्टेप डिस्कस करूयात. आता मी प्रिव्ह्यू पूर्ण चेक केला आहे आणि इथं मी सबमिट बटनला क्लिक करतो आहे. ॲप्लिकेशन विल नॉट बी एबल टू मेक द एनी करेक्शन इन द ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म आफ्टर दिस सबमिशन. आता सबमिट केल्यानंतर तुमचा कोणतं एरर होणार नाही, त्या कारणाने व्यवस्थित डॉक्युमेंट फिलअप करायचे आहेत आणि तुम्हाला सबमिट करून पेमेंट करायचे. अशा पद्धतीने तुम्ही तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे तो सबमिट करू शकता. बाकी सर्व ज्या महत्त्वाच्या डिटेल आहे ते तुम्हाला इथं समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा पद्धतीनं पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्ही हा बघून तुमच्या मोबाईलवरती ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता. बाकी काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. याच्यावरती नेक्स्ट पुन्हा ॲप्लिकेशन फॉर्म करत असताना जे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आणि व्हॅलिड डॉक्युमेंट्स लागणार आहे त्याच्यावरती लवकरात लवकर दुसरासुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला देईल. तर आजच्या फक्त एवढंच. भेटूया काय पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्ससोबत. तुमची काळजी घ्या. जय हिंद, वंदे मातरम.